ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। विदर्भ वगळता इतर सर्व भागात शाळा सुरू होतील। पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे राज्यव्यापी शाळा स्वागत महोत्सवाद्वारे स्वागत करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी राज्यभरातील सरकारी आणि महानगरपालिका शाळांना भेट देणार आहेत। शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर जिल्ह्यातील शाळेत हजर राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आता मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी। राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलेला आहे। आज कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधारेची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण आणि घाट माथ्यावर हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच पालघर, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे।